घरच्या महिन्यात हळद काढणं चालू करायची. मग काय आसरा शेंदूर लावला, नारळ फोडलं, चाललो काड चेतवायला. काड चेतवून दिलं. काड चेतते आता थोडं राहिलं चेतवायचं. लगेच हळद काढणं चालू करायची. आता ते ट्रॅक्टर आला, आता संजीनं हळद काढायला लागले. पहा कशी हळद निघायला लागली. मी हातात घेऊन पाहिली, अशी मस्त हळद निघली लगे जोरदार. या असं आता डबल फोडायची हळद. आता ही तिकून आता जोऱ्यानं आणायचं ट्रॅक्टर. तर बाया नीट करायला गेल्या हळद, फोडून ताडून हे करून टोपल्यात अलग अलग, गट्टू अलग, कांडी अलग, ट्रॅक्टर भरून देतात बाया. गंजावर नेऊन रिचवायचं. दाबू दाबू टाल्या भरल्या लगे. माणूस टाली, आता टाली गंजाकडे न्यायची, भरून रिचून द्यायची टाली. पोरग दाबायले, गंजाजवळ आणली टाली, रिचवून चालली. आता रिचवून झाली की डबल न्यायची बायाकडे भरायला. गट्टू आलं, कांडी आलं, हे ढेर आहे हळदीचा. 4 एकरातला गंज आहे. मग पोरग म्हणे फुटू काढा बसून, काढा फुटू बसून. मग गंजावर बसून तर बेण्यासाठी हळद निवडून काढायची. लगेच उकड्याला सुरुवात करायची. बेणं ह्याचं आपलं अगोदर निवडून हे कट्टे भरले बेण्यासाठी. असेच कट्टे झाडाखाली सावलीत नेऊन, त्या गाळा सावलीत नेऊन ठेवून द्यायची. ते पोरं आले हळद उकड्यासाठी. टोपल्यात भरायची हळद, ड्रममध्ये टाकायची. ते कुकरामध्ये टाकली हळद. लगेच जाळ लावला खालून. कुकर पाणी सोडलं, तिच्यात गरम वाफ, खालून लगेच हळद निघली. आता वाफावर आता तिकडे न्यायची नेटवर, बारीक बारीक गंज करून वाळू घालायची. पोरं लय हुशार आहेत, पण अशी हळद काढतात मस्त. घोंसरचे पोरं येतं. पहा कशी गंज गंज टाकली त्यानं. मी जरा वाफावरच हळद काढलेली, अशी मस्त गा शिजलेली. एकाच रस्त्यानं आणतात, लोटायला बागत नाही ना मग गाडा. एक रस्ता पडला की मस्त एक रशी लाईन घालतात, सारख्या 3 लाईनी असं रिचवतात. एक बी हळकून राहू देत नाही डब्यात, ते पाया नाही झाडतात. 4 एकरातली हळद वाळू घातलेली आहे. गेल्या वर्षीच आहे बरे. यंदा दाखवला तुम्हाला. रातच्या बी उकडतात, रात्रंदिवस कामं करतात. आदिवासी माणसं आहेत, जोरदार हळद.